कधी आपल्यावर असं इमर्जन्सी येईल, मी आता काही एक्झाम्पल्स इथे सांगेन, की आपली तयारी असली पाहिजे त्याच्या अगेन्स्ट. कारण का लेडीज खूप म्हणजे एका पूर्ण सायकलमधनं जाते. तुम्ही बघा, जसं लग्न होतं, मूल होतं, लगेच तिला सबॅटिकल म्हणजे थोडासा ब्रेक घ्यायला लागतो. बरोबर आहे. मुलांचं शिक्षण जेव्हा 10वी-12वीला येतं, तिला थोडंसं, नाही तर जर का मुलाला कमी मार्क मिळाले, चांगले तिच्यावर मिळाले येतं तर सगळं. मग मुलाला, हां, आणि वाईट असले तर बायला. अशा बऱ्याचशा ना अडथळ्यांमध्ये, किंवा नवऱ्याची ट्रान्सफर झाली तर तिला सगळं शिफ्ट करावं लागतं. सो अशा वेळेस तिने जेवढं साक्षर असेल आणि जेवढं तिला फायनान्शियल नॉलेज असेल, तेवढी ती एक्झॅक्टली आपल्या वर्ल्डला फेस करू शकते. पण मला एक विचारायचं आहे, की नोकरी करणारी आणि नोकरी न करणारी यांना तुम्ही काय वेगवेगळा ॲडवाईस द्याल? सो आता नोकरी न करणारीच आपण एक्झाम्पल बघूया. माझी ना एक दुबईची क्लायंट आहे, आणि तिने 2014 साली तिला एक पॉकेट मनीमध्ये म्हणजे दिराम्समध्ये तिला द्यायचे खर्चाला. तिने त्याच्यातनं ना 30,000ची SIP सुरू केली, नवऱ्याला न सांगता. हां, आता मी मजा सांगेन का ते. आता काय झालं, गेल्या वर्षातच मिस्टरांनी घर घेतलं दुबईला, आणि ही वॉज फॉलिंग शॉर्ट ऑफ 50 lakhs. अचानक तेव्हा तिने सांगितलं की माझ्याकडे मी तुला मदत करू शकते, आणि ही वॉज सो सरप्राईज्ड की हे तू कसे काय उभे केले. तेव्हा तिने सांगितलं की मी 2014 सुरू इन्व्हेस्टमेंट करते आहे, आणि आज माझा एक डिसेंट कॉर्पस झालेला आहे, त्याच्यातनं मी तुला हे 50 lakhs देऊ शकते. म्हणजे सगळ्यांनी लक्षात ठेवायला घ्या, ते पण पैसे थोडेसे बाजूला काढून ठेवायचे. आता ही एक एक्झाम्पल खूप चांगलं आहे, कारण का वी आर व्हेरी कनेक्टेड, आणि जेव्हा अशा लोकांचे गोल्स अचीव्ह होतात ना, तेव्हा माझंही तेवढंच, म्हणजे आय एम ऑल्सो रिअली हॅपी फॉर देम. तसंच आता सिम्पल एक एक्झाम्पल, चला 30,000 आपल्याला महिन्याला जमत नाही, असं मला बरेच आपल्याला प्रेक्षक कॉमेंट करतील की मॅडम अशा आमच्याकडे आमचे नवरे काय आम्हाला एवढे देत नाहीत. मग तुम्हाला 10,000 देतात, त्याच्यातनं 5,000 तर आपण बाजूला करू शकतो. त्या 5,000चं काय करायचं? आता दर वर्षाला इच्छा असते आपल्याला, नेहमी मला गृहिणीची कंप्लेंट असते, मॅडम आहे ना मला फिरायलाच घेऊन जात नाही, किंवा आम्हाला फिरायला जायचं असं पण पैसेच उरत नाही. आता 5,000 जरी सेव्ह करत राहिली ती, वर्षाला 60,000 होतात. एक गोवा ट्रिप तर बनते. आता जेव्हा तुम्ही मिस्टरांना तुम्ही गोव्याला ॲज अ फॅमिली तुम्ही घेऊन जाल, सांगा ते मिस्टर आपल्याला 10,000 ते 20,000 नाही करणार का? सो असे ना छोट्या छोट्या हॅबिट्सनी आपल्याला सवय करायला पाहिजे. मग किटी पार्टीमध्ये वेस्ट करण्यापेक्षा जर का तुम्ही इन्व्हेस्ट केले तर ह्याचं कंपाऊंडिंग नाही का खेळणार. तशा माझ्या मेट्स, आता इथे मेट्सच्या एक्झाम्पल्स सांगते. म्हणजे आता माझ्याच घरातली मेड आधी सुरुवात केली 1,000च्या SIPने, घाबरत, कारण का मी सांगितलेलं पैसे वोलटाईल असतात, खाली जाणार वरती जाणार, याच्यातनं ते सुरू झालं. मग 1ची 2 केली, 2चे 3 केलं. स्वतःच्या पैशांवर जेव्हा तिने स्वतःचं फ्रीज विकत घेतलं ना, एक स्टोव विकत घेतला ना, अजून माझ्या अंगावर काटे येतात, इतकं तिला फुलफिल, म्हणजे तिच्या डोळ्यातनं पाणी की आज मी माझ्या पैशांवर मी काहीतरी करू शकली. आणि असं जेव्हा स्त्रिया करायला लागतील ना, देन इथे कुठे बघा त्या नोकरी करत होत्या का? नाही. आता नोकरी करणाऱ्या का गरजेचं झालं आहे माहिती आहे. एक खूप लाईव्ह केस आहे, आणि फार माझ्याशी क्लोज केस आहे ती. 2017 साली मी म्हणजे बऱ्याच ह्याच्यावर मंचावर, म्हणजे ठाणा महानगरपालिकेच्या मंचावर मला वेबिनारला बोलवलेलं ॲज अ गेस्ट. तेव्हा मी काहीतरी बोललेली, आणि दॅट लेडी गॉट कनेक्टेड विथ मी. माझी लगेच तिने ऑफिसमध्ये अपॉइंटमेंट घेतली, आणि शी केम टू मीट मी. 1.5 तास ती रडत होती बाई. म्हणजे ओपनअपच, इतकं तिला मनात फ्रस्ट्रेशन की काय झालं. मग नंतर तिने मला तिची सगळी स्टोरी सांगितली. सो शी वॉज 40, 12 वर्षांचा संसार, मुलगी 9 वर्षाची, आणि हजबंड हॅज अ एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर, अँड ही सगळं सोडून एक 25 वर्षाच्या मुलीबरोबर UKला निघून गेले. आता मिस्टरांचा पगार वगैरे सगळं चांगलं होतं, तिने चांगलं लाईफ बघितलेलं, ती कमवत होती, 45,000 तिचा पगार होता. पण आता झालं काय बघा, इकडे काहीच सेव्हिंग नाही. आता मुलीला हे सगळं आलिमनी आणि हे सगळं त्याला वेळ जातो आपल्या इंडियात. आता तर तुला स्वतःच्या पायावर उभं राहायचं होतं, आईवडिलांची पण धड मदत नाही, कारण का तेही तसे गरीब घरातनं. आता तिला शून्यातनं ते पैसे बनवायला लागले. आणि आज मला तिला खरंच सांगायला तुमच्या म्हणजे ऑडियन्सला आवडेल की आज ती इतकं तिने स्वतःला कॅपेबल बनवलं आहे, वेगळे शिक्षणं घेऊन, ॲक्टिव्ह इन्कम वाढून, की आज ती तिच्या मुलीचं शिक्षण स्वतः करू शकते. तिला वाटलं तर एक छोटं 1 BHK नक्की ती स्वतः घेऊ शकते, आणि अगदी मानाने जगते. तर अशा जेव्हा एक्झाम्पल्स आपल्यासमोर येतात ना, तर मी सांगते लेडीना की काही आपल्याला कमी नसतं. आपल्याला फक्त ती दिशा मिळाली पाहिजे, आपल्याला तो फोकस मिळाला पाहिजे. एक लेडी काहीही करू शकते. आणि अशीच एक्झाम्पल ह्या कोविडमध्येच माझ्या अगदी क्लोज फॅमिली रिलेटिव्हची झाली. म्हणजे तिचे मिस्टर, ही वॉज 44 when he expired,
आणि म्हणजे इट वॉज अ व्हेरी सॅड स्टोरी. पण काय झालेलं माहिती आहे, पूर्ण फायनान्शियल जर्नीमध्ये ती मिस्टरांबरोबर अपॉइंटमेंट्सला येऊन बसायची. शी वॉज टेकिंग दॅट कंट्रोल बिकॉज हजबंड वॉज व्हेरी बिझी विथ हिज जॉब प्रोफाईल. तर मिस्टरांचा टर्म प्लॅन, मिस्टरांचे इन्व्हेस्टमेंट, स्वतःची जे काही जमेल तशी इन्व्हेस्टमेंट अशा केल्यामुळे आज जेव्हा तिच्यावर एवढी मोठी म्हणजे कॅलॅमिटी किंवा काय जे म्हणेल ते आलं, तेव्हा तिच्याकडे ॲटलिस्ट तिला नोकरी करायची लगेच गरज लागली नाही. कारण का टर्म प्लॅन असल्यामुळे जे घराचं लोन होतं ते क्लिअर ऑफ करून टाकलं. जे पैसे होते त्याच्यातनं SWP घेतली, सिस्टमॅटिक विड्रॉल, आणि त्याचं आपल्या मुलांचं संगोपन, स्वतःचं रिटायरमेंट हे फेस करते. सो जेव्हा तुम्ही हे असे इन्व्हॉल्वमेंट घेता ना, तेव्हा तुम्हाला इझिली ते टार्गेट करता येतं. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.